राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 ओम श्री राम जय जय राम। ओम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। 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 पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। त्रिदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रवि चौक्र बृहस्पति पंचायताने स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतावर्तन् तुचितु देवा श्री रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावते हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। सर्प शरबंधापासून सुटले राम लक्ष्मण। दोघी सज्जिले धनुष्यबाण ठाणमान साठोपे। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. जे इंद्रजितानं महादेवाच्या वरदानाचे असणारे सर्पवाहन त्या ठिकाणी प्राप्त झालेले होते आणि त्या सर्पवंदनामध्ये सर्पवाहनाच्या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी वंदनामध्ये राम लक्ष्मणाला त्या ठिकाणी पाळलं गेलं आणि त्या सर्पवंदनातून असणारे राम लक्ष्मण त्या ठिकाणी सुटले गेले. असणाऱ्या शरबंधातून मुक्त त्या ठिकाणी झाले आणि असणारं धनुष्य त्या ठिकाणी दोघांनी सज्ज केलेलं आहे
आणि पुढे रण करण्यासाठी युद्ध करण्यासाठी सज्ज झाले. सावध भवानी रघुनाथ सुग्रीवांगद जांबवंत विभीषण हनुमंत कपी समस्त आलिंगी. मग त्या ठिकाणी असणारे प्रभू रामचंद्र म्हणले शरबंधनातून सावध त्या ठिकाणी झाले, मुक्त झाले आणि आनंद झाला. त्याच वेळेस ज्या असणारी म्हणजे वानर मंडळीने असणारी त्या ठिकाणी हातोनात कष्ट म्हणले आपल्यासाठी त्या ठिकाणी घेतलं गेलो, म्हणून त्याच्यातून उतराई होण्यासाठी प्रभू रामचंद्राला अतिशय आनंद झाला. अंगदायत नळ नेळ जांबवंता सहित सुग्रीवा सहित विभीषणजीला आणि प्रेमाचं आलिंगन प्रभू रामचंद्र देऊ लागले. एक एक वानरवीरा स्वयंआलिंगी रामचंद्र वानरी केला भुवकार जय जयकारे गरजती. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आनंदाने म्हणजे सर्व वानराला एक एक करून म्हणजे त्या ठिकाणी आलिंगन देऊ लागलेले आहेत. सर्व वानराचं अभिवंदन प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. वानर मंडळीलाही अतिशय आनंद झालेला आहे. रामनामाची गर्जना वानर मंडळी करू लागली. रामनामाचा गजर वानरी केला अतिसदर नामे दुमदुमिले अंबर दशशिर दचकला. मग प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी शरबंधनातून मुक्त त्या ठिकाणी झाले. वानर मंडळीला आनंद झाला. प्रभू रामचंद्राचं आलिंगन वानर मंडळीला पडलं गेलं. आनंदाने प्रभू रामचंद्राच्या रामनामाचा जय जयकार त्या ठिकाणी करू लागले. या जय जयकाराचा आवाज दाही दिशेला त्या ठिकाणी घुमू लागला. धनानूर त्या ठिकाणी जाऊ लागलं. तोच आवाज असणाऱ्या म्हणजे प्रभू रामचंद्राच्या रामनामाचा आवाज लंकेच्या ठिकाणी गेला आणि तो आवाज राजा रावणानं ऐकला गेला. राजा रावण दचकला. वानरांचा गिरगजर कोणिया दशशिर आप्तपाचारोणी निशाचर सांगे विचार भयभीत. मग त्या ठिकाणी असणाऱ्या राजा रावणानं म्हणले एवढं म्हणजे शरबंधनात अडकवलेला असताना त्या ठिकाणी म्हणजे वानर आनंदानं कसं काय त्या ठिकाणी नाचू लागली. राम नावाचा जय जयकार कशी त्या ठिकाणी करू लागली. म्हणून जे जवळचे असणारे त्या ठिकाणी प्रधान होते, सेनापती होते, राक्षस होते, त्यांना त्या ठिकाणी जवळ बोलवलं. कानात सांगू लागला बाबांनो जरा जावा म्हणले पुढं. ही गोंधळ म्हणले कशासाठी असणारी वानर म्हणले त्या ठिकाणी घालू लागलेली आहेत. कशामुळे रामनामाचा जय जयकार त्या ठिकाणी करू लागलेले आहेत हे जरा म्हणजे बघून या. शरबंदी राम लक्ष्मणा बांधून टाकिले अचेतन वानरा शोक काल दारुण हर्ष संपूर्ण कैसेनी. मग त्या असणाऱ्या म्हणजे राक्षसाला जवळ बोलावून राजा रावणाला घेतलं सांगू लागला कालच म्हणजे असणाऱ्या रामाला लक्ष्मणाला म्हणजे शरबंधनात टाकलं होतं. वानरांना त्या ठिकाणी शरबंधनात अडकवलेलं होतं. मग एवढी म्हणजे असणारी दुःखावस्थेमध्ये असणारी सर्व राम लक्ष्मणा सहित वानर मंडळी त्या ठिकाणी होती. आणि आज अचानक म्हणजे एवढा उत्स्फूर्त आवाज म्हणजे त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. कशामुळे येऊ लागलेला आहे बघा जरा. तरी तुम्ही सौमित्र समवेत पावा शरबंदी रघुनाथ वानर हर्ष किमर्थ समळ वृत्तांत आणावा. मग म्हणजे तुम्ही लवकर म्हणजे जावा ज्या ठिकाणी राम लक्ष्मणाला शरबंधनात त्या ठिकाणी टाकलेलं होतं इंद्रजितानं तिथं जावा. तिथं म्हणजे बघा ती शरबंधनात आहेत का सुटल्या ती. आणि एवढा वानराला आनंद कशामुळे झालाय कशामुळे वरडायला लागले ती याचा असणारा समाचार म्हणजे त्या ठिकाणी घेऊन या. राजा रावणानं सांगितलं ते कोणी वानरांचे स्फुरण बाहेर येता राक्षस गण धाके जाऊ पाहे प्राण कंपायमान भयभीत. लगेच राजाच्या आज्ञाप्रमाणे असणाऱ्या सेवकांनी त्या ठिकाणी मानली गेली. लंकेच्या बाहेर आले बघण्यासाठी. पण येत असताना जीव धाकधूक त्या ठिकाणी करू लागलेला आहे. भीती वाटू लागलेली आहे. आपण जर असणाऱ्या वानराच्या समोर गेलो तावडीत जर सापडलो तर महागारी राजा रावणाला सांगायला त्या ठिकाणी येऊ शकत नाही. याची भीती त्या सेवकाने त्या ठिकाणी घेतली गेली. पाहावया वानर वृत्तांत गोपुरा चढले रावण दूत ते थोडे टकमका पाहत अत्यद्भुत देखिले. मग असणाऱ्या राजा रावणाचे दूत म्हणजे त्या ठिकाणी वानर मंडळी पाहायचे आहे म्हणून म्हणजे असणाऱ्या उंच असणाऱ्या गोपुरावर त्या ठिकाणी चालले गेले. मनात असणारी भीती आहे धाकधूक असणारा अंतःकरण त्या ठिकाणी करतोय. तशाच अवस्थेत गोपुरावर चालले आणि वानर मंडळी त्या ठिकाणी निरखून बघू लागलेले आहे. शरबंधना श्रीरामाणी लक्ष्मण वाहुण्या धनुष्यबाण आले दारुण संग्राम. मग असणाऱ्या राजा रावणाचे दूत गोपुरावर चढून बघू लागले.
ज्या असणाऱ्या इंद्रजितानं राम लक्ष्मणाला शरबंधनात टाकलेलं होतं, त्या शरबंधनातून मुक्त होऊन राम लक्ष्मण हातामध्ये धनुष्य बाण त्या ठिकाणी सज्ज केलेला आहे. वानरांचा मेळा असणारा सभोवताली त्या ठिकाणी घेतलेला आहे. लंकेत त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. हे या दूतांनी असणाऱ्या त्या ठिकाणी पाहिलं गेलं. दोही बाई कपी कुंजर नामे गरजती वानर शिळ शिखर द्रुम पाणीवीर आले सत्वर युद्धार्थी. मग म्हणजे असणारा त्या ठिकाणी पाहिलं गेलं. राम लक्ष्मण मध्ये दोन्ही बाजूला असणारा असंख्य वानराचं सैन्य आहे. हातामध्ये असणारा शिळा पर्वत पाषाण घेतलेला आहे. झाडं वेली त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहे आणि आनंदाने युद्ध करण्यासाठी लंकेकडे येऊ लागलेले आहेत. हे राजा रावणानं पाठवलेल्या दूतांनी आणि गोपुरावर चढून पाहिलं गेलं. उठीला दे कोणी रघुनंदन दूतांचा जाऊ पाहे प्राण अतिशय म्लान वदन आले परतन सभेसी. मग या दूतांनी म्हणले असणारा त्या ठिकाणी गोपुरावर चढून बघितलं गेलं. राम लक्ष्मण मुक्त बंधनातून त्या ठिकाणी झालेले आहेत. हे ज्या वेळेस दृष्टीला पडलं गेलं तेव्हा या असणाऱ्या दूताची घालमेल झाली. आता काही खरं नाही. राम आला की आपण त्या ठिकाणी राहत नाही याची भीती त्या ठिकाणी घेतली. अंगाला थरकाप त्या दूताच्या सुटू लागला. धाके दूतांचे पळाले पाणी तोंड कोरडे विकळवाणी राम सुटोणी शरबंधनी आला कोपोणी रणमार. रामाला बघितल्या बरोबर असणाऱ्या तोंडचं पाणी त्या ठिकाणी पळायला गेलं. नरड कोरडं पडलं. धापा देऊ लागली. आता काही खरं नाही. असणारा राम हा असणारा त्या ठिकाणी आलेला आहे. आपला कर्दन काळ त्या ठिकाणी बनून राम येऊ लागलेला आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी ठेवीत नाही याची असणारी भीती दूतांनी घेतली. शरबंदी सुटला रघुनाथ ऐकोणी दूतांचा वृत्तांत रावण जिवारी कापत इंद्रजिता स्वयं धाके. लगेच असणारे दूत राजा रावणाला निरोप सांगायला गेले. राजा रावणा असणारे राम लक्ष्मण शरबंधनातून मुक्त त्या ठिकाणी झालेले आहेत. लंकेकडे वानराच्या मेळा घेऊन त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. ही बातमी राजा रावणाला सांगितली गेली. राजा रावण तत्पर त्या ठिकाणी कापू लागला. भीतीयुक्त अंतकरण राजा रावणाचं झालं. हीच बातमी इंद्रजितानं ऐकली गेली. इंद्रजिताचा थरकाप त्या ठिकाणी सुटला गेला. सर्वांग कंप पाहू लागलं. इंद्रजित धाके जिवांत जरी उठिला रघुनाथ तरी राक्षसालांत खुळघात समूळी. मग इंद्रजिताला ऐकल्या बरोबर इंद्रजिताचा अंग थरथर कापू लागला. मनामध्ये धाक त्या ठिकाणी घेतला गेला. आता जर असणारा राम वानरा सहित लंकेत त्या ठिकाणी आला तर आपण त्या ठिकाणी राहत नाही. माझा बाप सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. सगळ्याचं मरण या ठिकाणी नक्की आलं. राम असणार सगळ्याचा अंत केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही याची भीती इंद्रजिताला वाटू लागलेली आहे. वानर भारती दुर्धर सहाय्य झाल्या श्रीरामचंद्र रणी मारीची निशाचर लहान थोर निवटोणी. मग या ठिकाणी असणारा वानरांचा भार आहे. प्रभू रामचंद्राचं सैन्य वानर आहे आणि या वानराला साह्य असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी झालेला आहे. असणारे लहानात लहान जरी वानर त्या ठिकाणी असलं तरी राक्षसाचा अंत केल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. राक्षसाचं छळन केल्याशिवाय राहत नाही. एवढी दुर्धर वानर आहेत आणि वरी असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं सहकार्य त्यांना त्या ठिकाणी आहे. साह्य राम आहे त्या ठिकाणी. म्हणून ही वानर आता लंकेत घुसल्याबरोबर कुणालाही त्या ठिकाणी ठेवणार नाहीत याची धास्ती इंद्रजित घेऊ लागलेला आहे. शरबंदी मुक्त राम लक्ष्मण ऐकोणी हेरांचे वचन चिंता तुरा दशनन म्लान वदन हो सरला. मग दूताच्या असणाऱ्या मुखातून म्हणजे वचन पडलं गेलं. राम लक्ष्मण येऊ लागलेले आहेत. राजा रावणानं ऐकलं गेलं. राजा रावणाचं अंतकरण धस्त त्या ठिकाणी झालं. चिंता तू झालं. असणाऱ्या चिंतेच्या ठिकाणी असणाऱ्या चिंता म्हणजे त्या ठिकाणी लागली गेली. असणाऱ्या त्या ठिकाणी चिंता लागल्याबरोबर मन काहूर त्या ठिकाणी झालं. कवा राम त्या ठिकाणी येईल ना आपला नदीचा घोट कवा घेईल सांगता येत नाही. याच्यामुळे राजा रावण त्या ठिकाणी थरथरा कापू लागलेला आहे. म्लान वदन त्या ठिकाणी झालेला आहे. कोपाला रावणासी पाचारोणी धूम्राक्षासी रणी मारवया वानरांसी धाडी युद्धासी साक्षेपे. मग राजा रावणाने विचार केला राम जर इथं आला तर आपण त्या ठिकाणी राहत नाही. राम यायच्या अगोदर आपला असणारा दूत त्या ठिकाणी पाठवावा. म्हणून धूम्राक्ष नावाचा असणाऱ्या दूताला त्या ठिकाणी बोलवलं आणि दूताला असणाऱ्या रामाबरोबर युद्ध करण्यासाठी वानराबरोबर युद्ध करण्यासाठी धूम्राक्ष नावाच्या राक्षसाला राजा रावण पाठवू लागलेला आहे. तुझा जो काय सैन्य बाहेर
लगेच असणाऱ्या धूम्राक्षाला राजा रावणानं जवळ बोलावून घेतलं. धूम्राक्षाला सांगू लागला, हे धूम्राक्षा, तू अतिशय बलवान आहे आणि तसं तुझ्या हाताखालचं जे सैन्य आहे हेही अतिशय बलवान आहे. रथ आहे, घोडे आहेत, हत्ती आहेत, सर्व काही असणाऱ्या त्या ठिकाणी लवाजमा तुझ्या बरोबर आहे. म्हणून हे सर्व सैन्यासह तू असणारा रामाबरोबर युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी तत्परतेनं जा. राजा रावणानं धूम्राक्षाला सांगितलं. कोणी रावणाचे वचन धूम्राक्ष करुणी नमन अति उल्हास गर्जना निघे आपण संग्रामा. मग त्या ठिकाणी राजा बोले, दल आले. या उक्तीप्रमाणे असणाऱ्या धूम्राक्षानं राजा रावणाचं वचन प्रमाण त्या ठिकाणी मानलं. राजा रावणाला साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी केला आणि राजा रावणाची आज्ञा घेऊन सर्व सैन्य बरोबर घेऊन असणारा धूम्राक्ष रणभूमीकडे युद्ध करण्यासाठी जाऊ लागलेला आहे. युद्ध निघाले निशाचर करुणिया वीर शृंगार चालिले पायांचे मोगर गरजत वीर अल्लादे. मग त्या ठिकाणी राजा रावणाचं असणारं दर्शन म्हणजे धूम्राक्षानं घेतलं. सर्व सैन्यासहित असणारा त्या ठिकाणी म्हणजे रणभूमीच्या ठिकाणी जात असताना वीराचा जो पोशाख आहे हा वीराचा पोशाख त्या ठिकाणी परिधान केला. पायामध्ये मोगरे घातलेले आहेत आणि असणारं घोडं त्या ठिकाणी सजवलेले आहेत आणि अशा प्रकारचा लवाजमा घेऊन रणभूमीकडे असणारा धूम्राक्ष निघू लागला. पट्टी शातोमर शूळ परिगा गदा मुग्धर लवडी बिंडी माळा खड्ग चक्र धनुर्धर पायांचे. मग त्याच वेळेस असणारं म्हणजे पायी चालणारं सैन्य हातामध्ये असणारा त्या ठिकाणी पट्टीस घेतलेला आहे, गदा घेतलेला आहे, मुग्धर घेतलेला आहे, असणारा त्या ठिकाणी तोमर नावाचं शस्त्र त्या ठिकाणी घेतलेलं आहे, लहुडी चक्र त्या ठिकाणी बरोबर घेतलेलं आहे आणि वाजत गाजत रणभूमीकडे त्या ठिकाणी सैन्य निघू लागलेलं आहे. अशी बाणाने मोहाळी आरसे झळकती पाखरांतळी वीर वळंगले आतुरबळी घोडी रणमुळी नाचविती. मग असणाऱ्या त्या ठिकाणी घोडे सज्ज केलेले आहेत, घोड्याच्या गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहेत, पाठीवर झुली त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत, पायामध्ये मोगर त्या ठिकाणी बांधलेले आहेत आणि ऐकार तैकार देत असणाऱ्या घोड्यासहित रथ त्या ठिकाणी रणभूमीकडे जाऊ लागलेला आहे. मदगाळीची कुंजर पालानीले अति अपार घंटा घागरी अलंकार ध्वजा विचित्र शोभती. मग असणाऱ्या त्या ठिकाणी ध्वज सुंदर असणारे ध्वज त्या ठिकाणी उभा केलेले आहेत, असणारे हत्ती सजवलेले आहेत, असणाऱ्या त्या ठिकाणी घुंगर पायामध्ये त्या ठिकाणी घातलेले आहेत, गळ्यामध्ये घंटा त्या ठिकाणी बांधलेले आहेत आणि वाजत गाजत असणारा तैकार करेत हत्ती सह रथ त्या ठिकाणी मध्ये निघू लागलेला आहे. दांतीलो शेंब्या तिखट वरी वळंगले वीरवाट रथ चालिले गडगडाट वीर उद्भट युद्धार्थी. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे असणाऱ्या लोहाच्या असणाऱ्या लोखंडी शेंब्या त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत, झुल्या टाकलेल्या आहेत, तोरण पताका त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि असणारं वाजत गाजत आनंदानं असणारं राजा रावणाचं सैन्य रणभूमीकडे त्या ठिकाणी जाऊ लागलेलं आहे. सिंहमुख वृक जंबुक खर ती जुंपिला रंबर सुवर्ण पाखर सालंकार रथावर शोभती. मग म्हणजे त्या ठिकाणी काही घोडे म्हणजे रथाला झुकलेले आहेत, असणारे घोडे सिंहाच्या तोंडाचे आहेत, गाढवाच्या तोंडाचे आहेत, त्या ठिकाणी असणाऱ्या वाघाच्या तोंडाचे आहेत, कोल्ह्याच्या तोंडाची असणारी घोडी आहेत आणि ही घोडी रथाला त्या ठिकाणी झुकलेली आहे. सालंकृत घोडी त्या ठिकाणी केलेली आहेत आणि रथ घेऊन त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे. रथी ध्वजा अति विचित्र झळके माथा श्वेत छत्र रथी बाई सदा दुर्लक्ष झाले विचित्र ते ऐका. मग रथ म्हणजे असणारा सालंकृत त्या ठिकाणी सजवलेला आहे, तोरण असणाऱ्या पताका त्या ठिकाणी लावलेल्या आहेत, सुंदर असणारा ध्वज त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि रथामध्ये असणारा धूम्राक्ष त्या ठिकाणी बसलेला आहे, डोक्यावर असणारं पांढरं छत्र त्या ठिकाणी धरलेलं आहे. वाजत गाजत असणारा धूम्राक्ष राम लक्ष्मणाबरोबर युद्ध करण्यासाठी जाऊ लागलेला आहे. गृहद्रयवणी त्वरे करी बैसला रथाच्या ध्वजावरी मांस बक्षिता गलित रुधिरी श्वेत छत्रे करी या रक्त. मग त्या ठिकाणी म्हणले हा असणारा युद्धासाठी जाऊ लागलेला आहे. त्याच वेळेस एक असणारा गिधाड म्हणजे त्या ठिकाणी आलेला आहे, असणाऱ्या मांसाचा गोळा तोंडामध्ये घेतलेला आहे आणि तो असणाऱ्या म्हणजे रथाला जो ध्वज त्या ठिकाणी लावलेला आहे ह्या ध्वजावर असणारा तो गिधाड येऊन त्या ठिकाणी बसलेला आहे, मांस त्या ठिकाणी खाऊ लागलेला आहे. त्या मांसाचं रक्त असणारं त्या
धुम्राक्षाच्या डोक्यावर जे छत्र त्या ठिकाणी धरलेलं आहे त्याच्यावर असणारं रक्त त्या ठिकाणी पडू लागलेलं आहे. हे अपशकून असणाऱ्या धुम्राक्षाला त्या ठिकाणी घडू लागलं. ध्वजीकृत उडविता धुम्राक्ष झळपिला माथा करुण त्याच्या छत्रपाता होय उडता आकाशी. मग म्हणजे असणाऱ्या धुम्राक्षानं बघितलं गिधाडाला हुसकावून त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच वेळेस त्या गिधाडानं असणारा छत्रभंग त्या ठिकाणी केला. मस्तकावर असणाऱ्या पंखाची झडप त्या ठिकाणी मारली गेली. छत्रपात असणाऱ्या आणि त्या धुम्राक्षाचा गिधाडानं केला आणि गिधाड उडून त्या ठिकाणी गेलं. अनेक उठिले उत्पात भूस्फोट राजद्वारी होत सवयची झाला शनिपात वाजला गात आकाशी. मग म्हणजे त्या ठिकाणी दुसरा असणारा अपशकून घालला गेला. लंकेमध्ये 1993 ला जसा भूकंप त्या ठिकाणी झाला तसा भूकंपाचा हादरा त्या ठिकाणी बसू लागलं. दणदणा त्या ठिकाणी होऊ लागला. अग्नीच्या असणाऱ्या लाह्या त्या ठिकाणी पडू लागल्या. सर्व धरणी कंप त्या ठिकाणी असणारा होऊ लागलेला आहे. सगळ्याची दानादान त्या ठिकाणी होऊ लागली. वायू प्रतिकूळ दुर्धर रजे धाकोळले नेत्र गगनी होणी वर्ष रुधिरा दुचिन्ह थोरा उठली. आणि अतिशय असणारा चक्रीवादळ सुटावं तसं असणारा वारा सुसाट त्या ठिकाणी सुटलेला आहे. सगळी जमिनीवरची धूळ आकाशात उडू लागलेली आहे. डोळ्यात असणारे धुळीचे कण त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत आणि त्याच धुळीमध्ये आकाशातून रक्ताचा वर्षाव त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. सगळीकडे रक्त आणि त्या ठिकाणी पडू लागलेला आहे. दुचिन्ह अत्यद्भुत देखोनिया अति उत्पात धुम्राक्ष झाला भयभीत चिंताग्रस्त पै झाला. मग हे आपण असणारं चांगलं कार्य करायला चाललोय, युद्धाला चाललोय, हा असणारा अपशकून त्या ठिकाणी घडू लागलेला आहे. ही दुश्चिन्ह त्या ठिकाणी आणि धुम्राक्षाला जाणवू लागली गेली. असणाऱ्या धुम्राक्षाचा अंतःकरण धस्स होऊ लागलं. मनामध्ये भीती त्या ठिकाणी घेऊ लागला. धुम्राक्ष थरथर त्या ठिकाणी हे दुश्चिन्ह पाहून उडू लागला. ऐशा अपशकुना भेना मागे परत आपण विटंबे दंडीला रावण कानाक कान छेदोणी. मग धुम्राक्षाने विचार केला एवढं जरी दुधर अपशकून त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे, अशुभ चिन्ह त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. मग या अशुभाच्या बेन जर माघारी त्या ठिकाणी गेलो पुढं अपयश येणार आहे. म्हणून इथूनच माघारी त्या ठिकाणी गेलो तर राजाचं दंडन आपल्याला त्या ठिकाणी होईल. तोंडाचा असणारा डोक्याचा पाटपट काढला जाईल. तोंडाला काळं फासलं जाईल आणि त्याच्यावर पांढरं असणारं पट्ट त्या ठिकाणी ओढून गाढवावरून धिंड गळ्यामध्ये चपलाची माळ असणाऱ्या गायीच्या शेणाची आंघोळ आणि हा राजा एवढा आपल्याला त्या ठिकाणी भोगायला लावेल. म्हणून म्हणले आता काय करावं. धुम्राक्षी विचार काय करतोय. मागे पळता विटंबना रणी भिडता मुक्तपणा येणे उल्हासे तो जाणा निघे आपण युद्धासी. मग धुम्राक्षाने विचार केला इथून रणभूमीला पाठ दाखवून माघारी जावं तर राजाचा दंड सहन त्या ठिकाणी करावा लागल. अपमानाला सामोरं त्या ठिकाणी जावं लागल. मग अपमान सहन करण्यापेक्षा इथून पुढे असणारा त्या ठिकाणी गेलो. रणभूमीच्या ठिकाणी युद्ध करत असताना असणारं मरण त्या ठिकाणी आलं तर या देहाचं सार्थक त्या ठिकाणी होईल. मोक्ष प्राप्त होईल. माघारी जाऊन नरकाला जाण्यापेक्षा पुढे जाऊन असणाऱ्या मोक्षाच्या मार्गाला त्या ठिकाणी जाणं होईल. म्हणून धुम्राक्षाला आनंद त्या ठिकाणी झाला आणि आनंदाने रथ गडगड करत आणि पुढे म्हणजे युद्धासाठी जाऊ लागला. नरक पाहता मागे पळता रणी पडल्या सायुज्यता श्रीरामचरणी प्राण देता ब्रह्मस्वरूपता सुलभ. मग असणारा त्या ठिकाणी म्हणजे धुम्राक्षाने विचार केला हा असणारा भवरूपी संसार आहे. हा संसार तर करत राहणार आहे, होत राहणार आहे. नाही मी केला तर आपोआप त्या ठिकाणी होणार आहे. पण हा संसार करत असताना जर भगवंत प्राप्तीचा मार्ग त्या ठिकाणी नाही धरला तर नरक प्राप्ती होणार आहे. का संसार करत असताना असंख्य गोष्टी या वाचेतून खोट्या त्या ठिकाणी घडतात आणि वाचेतून खोट्या त्या ठिकाणी बोलल्याबरोबर असंख्य पातक असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी बसलं जातं. नरकाचा मार्ग त्या ठिकाणी प्राप्त होतोय. पण हाच संसार करत असताना जर परमार्थाच्या मार्गाला त्या ठिकाणी गेलं तर सायुज्य पद त्या ठिकाणी प्राप्त होईल. ही आशा असणाऱ्या धुम्राक्षाने त्या ठिकाणी धरली गेली. माघारी गेलो. राजा रावणाच्या हातून मरण आलं तर नरक पात आहे. पण इथं प्रभू रामचंद्राच्या हातून रणभूमीमध्ये मरण आलं तर सायुज्यता त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे.
असा विचार असणारा त्या ठिकाणी धूम्राक्षाने केला आणि रामाबरोबर युद्ध त्या ठिकाणी करण्यासाठी आनंदाने धूम्राक्ष जाऊ लागला. येणे विचारे संपूर्ण धूम्राक्ष स्वयं आपण न मांडून अपशकुन करावया रण स्वयं आला. मग असा असणारा विचार धूम्राक्षाने केला. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, हा भाव मनामध्ये ठसवला गेला. राजा रावणाकडे जाऊन अपमानित भोगून त्या ठिकाणी नरक पात भोगण्यापेक्षा रणभूमीच्या ठिकाणी रामाची विरोध भक्ती त्या ठिकाणी करून सायुज्यता प्राप्त त्या ठिकाणी करता येईल हा विचार मनामध्ये केला आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करण्यासाठी आनंदाने वाजत गाजत असणाऱ्या अपशकुनाचा न विचार करता सायुज्य मुक्तीचा विचार त्या ठिकाणी करू लागलेला आहे आणि रामाबरोबर युद्ध करण्यासाठी धूम्राक्ष जाऊ लागलेला आहे. पश्चिम द्वारे जवळ निघत ते द्वारी युथ हनुमंत वानर भारे संयुक्त काळकृतांत वैसला. मग त्याच वेळेस असणारा म्हणजे बाहेर येण्यासाठी पश्चिम द्वारातून असणारा म्हणजे धूम्राक्षच्या ठिकाणी निघाला गेला. त्याच वेळेस पश्चिम द्वारावर असणारा त्या ठिकाणी हनुमंतरायाचं दर्शन झालं. जसं काही असणारा काळ कृतांत त्या ठिकाणी यावा, काळच आपल्याला भक्षण करण्यासाठी यावा असं काळासारखं रूप असणाऱ्या हनुमंताचं त्या ठिकाणी वाचलं गेलं. एवढं अवाढव्य असणाऱ्या हनुमंताला त्या ठिकाणी धूम्राक्षानं पाहिलं गेलं. धूम्राक्षाची काय अवस्था झाली. धूम्राक्ष माणिशाचर गजवाजी रथ परिवार एता देखोनी वीर संभार हरिके वानर अनर्थती. मग इकडे असणारा धूम्राक्ष म्हणजे असंख्य राक्षसांचा मेळा त्या ठिकाणी घेतलेला आहे. बलाढ्य वीर आहे त्या ठिकाणी, असणारे घोडेश्वर आहेत, रथ असणाऱ्या रथामध्ये बसलेलं सैन्य आहे, हत्तीवरचं सैन्य आहे. हे येऊ लागलेलं आहे. पश्चिम द्वारातून हे असणाऱ्या वानर मंडळींनी त्या ठिकाणी पाहिलं गेलं. आपलं असणारं खाजा आलं. वानराला आनंद होऊ लागलेला आहे. दोन्ही कुसा खाजवू लागलेले आहेत. आनंदानं असणाऱ्या त्या ठिकाणी आज आपल्याला शिकार मिळणार आहे म्हणून वानर मंडळी आनंदानं नाचू लागलेली आहे. एता देखोनी राक्षस भार शिळवृक्ष पर्वत शिखर वानर उठले करीत मार तेणे निशाचर खवळले. लगेच असणारा आली मनिस्तर असणाऱ्या वानराला आवेश आला. भले मोठे असणारे पर्वत उचलू लागले, शिळा उचलू लागले, पाषाण त्या ठिकाणी घेऊ लागले. भले मोठे वृक्ष उपडून राक्षसावर मारा त्या ठिकाणी करू लागले. असणारी राक्षस या वानरांचं कर्तव्य बघून थरथर कापू लागलेले आहेत. वानर आणि निशाचर युद्ध समिसळले सत्वर एरेरा करीत मार घाय निष्ठुर हणवणी. मग इकडे असणाऱ्या धूम्राक्षाचं सैन्य, इकडे असणाऱ्या हनुमंताचं वानर सैन्य एकमेकांमध्ये त्या ठिकाणी मिसळले. एकमेकावर लक्ष करून त्या ठिकाणी इकडून असणाऱ्या शस्त्राचा मारा राक्षस करू लागलेले आहेत. त्यांच्यावर शिळा पर्वत पाषाण वृक्षाचा मारा असणारी वानर मंडळी करू लागलेले आहेत. शूळ शक्ती गदा मुग्ध मुसळे मारिता वानर करीत गोफण गुंड मार निशाचर खवळले. मग त्या ठिकाणी असणारी राक्षस आहे ती हातामध्ये गदा आहे, तोमर आहे, भाले आहे, बच्चे आहे, असणारा त्या ठिकाणी गोपन गुंड आहे. ही वानरावर त्या ठिकाणी मारू लागले. वानरांनी पाहिलं गेलं. वानराला अतिशय राग त्या ठिकाणी आला. राग आल्यानंतर वानर मंडळी काय त्या ठिकाणी करू लागली. काय चुकवणी वानर पुच्छ निवारून शस्त्र संभार नखे विदरिले निशाचर बाहेर रुधिर महावीरा. मग त्या ठिकाणी असणारी वानर हाताला पेटली. त्या ठिकाणी असणाऱ्या शेपटीला सांगितलं सगळ्याच्या शस्त्राचं असणारं निवारण त्या ठिकाणी कर. शेपटी सगळ्या शस्त्राचं निवारण त्या ठिकाणी करू लागली. असणारी वानर मंडळी असणाऱ्या हाताच्या नखानं पायाच्या नखानं त्या ठिकाणी वरबडू लागली. राक्षसाला असणारं त्राही करून त्या ठिकाणी सोडू लागली. सगळी राक्षस रक्तबंबाळ वानरांनी त्या ठिकाणी केली. वानर हणवणी मुष्टिघात राक्षसा पाडिती मूर्छित राक्षस जवळ मारू जाता तव ते उडत आकाशी. मग वानर हाताला पेटलेले आहेत. दात खाऊन मुठ्या आवळून कसा गस म्हणजे तोंड गवसून म्हणजे त्या ठिकाणी मुक्याचा मार देऊ लागली. वानर असणारी राक्षस घायाळ त्या ठिकाणी होऊ लागली. राक्षस धावत म्हणजे असणाऱ्या वानरावर शस्त्र मारण्याचा प्रयत्न केला की वानरांनी आकाशात उडी त्या ठिकाणी मारायची. शस्त्राचा मार त्या ठिकाणी चुकवायचा. राक्षस घायाळ असणाऱ्या वानराच्या मारा पुढे होऊ लागली. गगन उसळता वानर राक्षस
राक्षसी विंदोडी आथीर बाणी खेळणी केलं मार नाचती कपिंद्र रणन्मत्त मग म्हणजे त्यांचा मार त्या ठिकाणी चुकवण्यासाठी असणाऱ्या वानर मंडळीने आकाशात उड्डाण केलं की आकाशाकडे त्या ठिकाणी वानाचा वर्षाव म्हणजे वानरावर त्या ठिकाणी करायचा त्याचाही असणारा चुकवायचा वानर आनंदाने इकडं असणारी बाजूला त्या ठिकाणी यायची उड्डाण करायचं आनंदाने नाचायचं आणि झाड शिळा पर्वत असणाऱ्या राक्षसावर त्या ठिकाणी फेकायचा करावया राक्षसांची गात वानर होणी एकीभूत गगनाव सळवणी समस्त शिळा पर्वत वर्षती मग सर्व वानरांनी असणारा विचार त्या ठिकाणी एक केला ह्या राक्षसाला एकाला सुद्धा माघारी जाऊ द्यायचं नाही म्हणून भलं मोठं उड्डाण आकाशात त्या ठिकाणी करायचं वरच्यावरी शिळा पर्वत पाषाण त्या ठिकाणी घ्यायचं वृक्ष उपडायचं आकाशात उड्डाण त्या ठिकाणी करायचं वर्ण म्हणजे असणार धनाधन राक्षसाच्या अंगावर सोडून टाकायचे होता शिळा पर्वत पात ओढण खड्ग बाण समस्त शिळा तळी चूर्ण होत वीरनी मत संख्य मग एवढं म्हणजे असणारी वानर मंडळी म्हणजे शिळा पर्वत म्हणजे आकाश मार्गातून म्हणजे खाली त्या ठिकाणी टाकायचे टाकल्याबरोबर काही राक्षस त्याच्या खालीच गुडूप त्या ठिकाणी व्हायचे सगळं काही असणारं म्हणजे त्या ठिकाणी मुगदर होता तोर असणारं म्हणजे त्या ठिकाणी तोमर होता लवणी चक्र होता ही सगळं म्हणजे त्या राक्षसाचं असणारं शस्त्र त्या पर्वताखाली चकाचूर होऊन जायचं वानर हरिनामे गरजत राक्षस क्षिती तळी कुंथत गायवट क्रंदत आलांत राक्षसा मग इकडं म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामनामाचा जय जयकार करायचा आकाशात उड्डाण घ्यायचं राक्षसावर त्या ठिकाणी फिकून म्हणजे शिळा पर्वत पाषाण मारायचं त्याच्या खाली चंगरलं की राक्षसाने इवळायचं वरडायचं त्या ठिकाणी दुःख करायचं नक्की आमचा असणारा अंत त्या ठिकाणी आता होणार म्हणून राक्षस इवळू लागलेले आहे मणिमुक्त सुवर्ण कवचे विरलेले ब्रिदाचे हृदय पर्वती छेदुनी त्यांचे पाडिले मणिमुकुट मग म्हणले लग्नाला म्हणले असणाऱ्या वरातीत म्हणजे नवरदेव सजवून जावा तसं म्हणजे रत्न जडीत माळा अंगावर घालून छातीवर घेऊन म्हणजे असणाऱ्या युद्धाला आलेली होती त्यांच्या असणाऱ्या भोकांडी म्हणजे त्या ठिकाणी शिळा पर्वत पाषाण म्हणजे टाकलं की सगळं म्हणजे रत्नासहित जमिनीत म्हणजे गाडून म्हणजे राक्षस जायचे अश्वसारथी रामवर करट भिन्न गुंजर केले चकचूर रणरंगी मग एवढा एकामागे एक वानर मंडळी मार त्या ठिकाणी देऊ लागली शावर्ण असणारी शिळा पर्वत म्हणजे त्या ठिकाणी फेकायचा रथात सहित असणाऱ्या सारख्या सहित म्हणजे जी काय असणारं घोडं होतं हत्ती होतं ती सगळं म्हणजे चकचोर आणि या पर्वताखाली होऊ लागलेले आहेत आम्ही श्रीरामाचे भद्र जाती वानरवीर आणि जनावरची ख्याती रणी गरजा गरजणी युद्ध करीती आली समाप्ती राक्षसा मग वानर मंडळी गर्जना करून आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागलेले आहेत आम्ही असणारे भद्र जाती असणारे रामाचे दास आहोत त्या ठिकाणी रामाचे सेवक आहोत त्या ठिकाणी नक्की आता राक्षसाचा अंत केल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही म्हणून वानर मंडळी आनंदाने रामनामाचा जय जयकार करत उड्या मारू लागलेले आहे अश्व मारिले परिमित रणी मोडले रथे रथ वीर मारिले असंख्यात नेली भस्मांत गजसेना मग असणाऱ्या त्या ठिकाणी हत्तीवरची सेना होती घोड्यावरची सेना होती सगळी भस्मांती त्या ठिकाणी केली सगळ्याचं निर्दलन त्या ठिकाणी केलं सगळ्याला धुळीला म्हणजे असणाऱ्या वानरांनी मिळवलं छत्रभंगुनी पडिले रणी शस्त्रे लोळती रणांगणी रणी मारिले वीरश्रेणी रुधिरावणी प्रवाहे मग एवढी म्हणजे त्या ठिकाणी मारली गेली मोलधार त्या ठिकाणी करता येत नाही असंख्य राक्षस त्या ठिकाणी मारली गेली त्यांच्या असणाऱ्या मांसाचा चिखल झाला रक्त असणाऱ्या धरणीवर त्या ठिकाणी वाहू लागलेला आहे असणारी राक्षस मेल्याबरोबर हातातली शस्त्र सगळ्या धरणीवर त्या ठिकाणी पसरून पडलेली आहे वानर गगनी राक्षसावणी मारिले पर्वत पाषाणी वीरी रणकावा घेऊनी रणांगणी वसरले असणारी राक्षस धरणीवर आहेत वानर आकाशात आहे आकाशात त्या ठिकाणी उड्डाण घेतलेलं आहे आकाशातून पर्वत शिळा त्या ठिकाणी फेकून सगळ्याचा निपात असणाऱ्या वानरांनी त्या ठिकाणी केलेला आहे वानरी करिता महामार मारिला राक्षसांचा भार रणी पळती निशाचर घाई दुर्धर गांजिले एवढा असणाऱ्या वानरांनी म्हणजे त्या ठिकाणी मार लावला गेला राक्षस धाक त्या ठिकाणी घेऊ लागली काही जी काही चुकून त्या ठिकाणी असणारी वाचलेली होती ती या
जाऊ लागलेले आहे. रणी मोडला राक्षस पक्ष तेने कोपला धुम्राक्ष धनुषी साधणे लक्ष मारावया विपक्ष चालिला. मग त्या ठिकाणी धुम्राक्षानं पाहिलं गेलं आपलं सैन्य त्या ठिकाणी संपू लागलेलं आहे. काही उरलेलं सैन्य ही बिहून पळून त्या ठिकाणी जाऊ लागलेलं आहे. आता आपला निपात होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून असणारा आवेश त्या ठिकाणी धुम्राक्षाला आला. आवेश धरून पुढे असणाऱ्या शत्रूचा कर्दन काळ बनून असणारा धुम्राक्ष राम लक्ष्मणावर युद्ध करण्यासाठी धावू लागलेला आहे. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. स्वयं धुम्राक्ष आपण वाहून या धनुष्यबाण वानरा करू लागला कंदन तीक्ष्ण बाण विंदवनी. कथेचा अनुसंधान धुम्राक्ष निघाला युद्धासाठी. वानरांनी धुम्राक्षाचं सैन्य मारलं त्याच्यामुळे त्याला भयंकर राग आला. हातामध्ये धनुष्यबाण घेतलं. धुम्राक्ष निघाला आणि वानर सैन्यावरती बाणवर्षाव करू लागला. जेवी पर्वती पर्जन्यधारा तेवी बाणी विंदले वानरा एक लागल्या रुधिरधारा एक अंबरा उडाले. आणि पर्वतावरती पाऊस पडावा पावसाच्या थेंब पडावे धारा पडावेत अशा पद्धतीची धुम्राक्षाची बाण वानरांना लागू लागले. त्यामुळे कुणाच्या अंगामधून रक्त आलं कुणी त्या ठिकाणी आकाशामध्ये उडालं असं सांगतात. एक सर्वांग क्षत विक्षत एक पडिले मूर्छित सवेची उठवणी युद्ध करीत एक विवळत शरघाते. आणि मूर्छित पडले. धुम्राक्षाचे बाण लागू लागले. कोणी बी उडू लागलं. अंगामधून जिथं जिथं बाण लागेल तिथून तिथून रक्त वाहत होता. कोणी त्या ठिकाणी बाण लागले तरी स्फुरण आणून युद्ध करू लागले. एक रुधिरे थपथवीत तैसेची वानर युद्ध करीत एक बाण भेदिले हृदयांत श्रीराम स्मरत महाबळी. आणि मग त्या ठिकाणी बाण लागत होते. धुम्राक्षाचे अनेक बाण लागू लागले. कोणी त्या ठिकाणी असणारं सावध होऊन युद्ध करू लागलं. कोणी कुंठत पडू लागलं. कोणी रामाचं भजन करायला सुरुवात केली असं सांगतात. करिता राम नाम स्मरण स्वयंविरोधी जाती बाण एकाचे वाम पार्श्वविंदोन वानर गण त्रासिले. आणि मग बाण लागले शरीराला. धुम्राक्षाचे बाण घुसले. कोणी रामाचं भजन करत होता आणि राम नाम स्मरणाच्या बळावरती बाणानं जी जखमा झाल्या होत्या त्याचं वेदना होत नव्हत्या दुःख होत नव्हतं. उठून परत युद्ध करू लागले असं सांगतात. होता रे कोणी वानरत्रस्त तेने गोपला हनुमंत रणी खवळला कृतांत करावया घात धुम्राक्षा. हनुमंत ते असणारे मेन होते त्या सगळ्या वानरामध्ये. आणि आपल्या वानरांना बाण लागली. धुम्राक्ष मारू लागला. हनुमंताला भयंकर राग आला. म्हणले आपण असतानाही आपल्या सैन्याला मारतोय धुम्राक्ष. म्हणून सप्तयोजन असणारी मोठी शिळा घेतली. दगड घेतला आणि धुम्राक्षावरती निघाले. हनुमंत कोपे करी सप्तयोजन शिळा थोरी घाली धुम्राक्ष रथावरती गिरगजरी गरजोनी. हनुमंताला राग आला माझ्या सैन्याला मारतय म्हणून त्या ठिकाणी सप्तयोजन असणारी शिळा घेतली. मोठा असणारा दगड घेतला आणि धुम्राक्षाचा रथ होता त्या रथावरती दगड हनुमंतानं टाकला. जीवे मारावया धुम्राक्ष क्रोधे झाला दोरताक्ष दृढ साधोनी अनुलक्ष शत्रू पक्ष छेदावया. आणि या धुम्राक्षाला जीवच मारायचं. त्याचे असणारे रथ सारथी घोडे सगळे सगळे मारायचे. म्हणून रथावरती मोठी असणारी शिळा टाकली आणि एवढा भयंकर राग हनुमंताला आला. हनुमंते हानी तली शिळा न जळे विंदिता बाण जाळा न तुटे न फुटे शस्त्र मेळा अस्त्र सगळा अनिवार्य. हनुमंतानं सोडलेला दगड होता ते मोठाच्या मोठा भयंकर आकाराचा दगड पर्वतासारखा होता. आणि ती शिळा हनुमंतानं सोडली. धुम्राक्ष बाण सोडू लागला पण ती शिळा तुटत नाही फुटत नाही. बाणानं निवारण होत नाही त्या शिळेचं असं होऊ लागलं. ऐसे जाणोनी निर्धारी धुम्राक्ष ते अवसरी गदा घेऊन या करी पळाला दुरी लघु वेगे. आणि धुम्राक्षानं बघितलं हनुमंतानं मोठी शिळा सोडलेली आहे. धुम्राक्षानं प्रयत्न केला ती शिळा असणाऱ्या भंग पावण्याचा. पण अनेक बाण सोडून सुद्धा तो असणारी शिळा येत होती. मग धुम्राक्षाने विचार केला ही जर दगड आपल्यावर पडला तर आपण वाचत नाही. म्हणून रथावरची गदा घेतली आणि त्या रथामधून धुम्राक्ष उडी टाकून पळाला असं सांगतात. अश्वसारथी रथकुंजर ध्वज पताका रथचक्र चापशर चक्र चामर केले चकचूर शिळाघाते. धुम्राक्षाने पाहिलं आपण जगतच नाही इथं जर राहिलो तर. म्हणून गदा घेतली आणि रथावरनं उडी टाकून पळून गेला.
हनुमंतानं सोडलेली शिळा त्या रथावरती आली. मग त्या रथामध्ये शस्त्र अस्त्र ध्वज पताका सारथी घोडे गाढव जेवढी होती तेवढी सगळे शिळे खाली दाबून मरून गेले. गदा घेऊन या करतळी धुम्राक्ष पळाला महाबळी तेन हनुमंत कोपानळी राक्षस दळीस मिसळला. आणि धुम्राक्ष वाचला, तो गदा घेऊन पळून गेला, रथ सोडला त्यानं आणि ती हनुमंतानं सोडलेली शिळा रथावरती आदळली. रथातलं काहीच वाचलं नाही पण धुम्राक्ष वाचला, तो पळून गेला. हनुमंतानं पाहिलं, भयंकर राग आला. मग जे धुम्राक्षाचं सैन्य होतं ते सैन्य मारायला सुरुवात केली. इत्या वायूचा क्रम तैसाचे हनुमंती पराक्रम करावया राक्षसांचे भस्म स्वयंसंग्राम मांडीला. आणि मग जसं वायूचा वेग आहे, वायूचा जसा आक्रम आहे तसाच हनुमंताचा पराक्रम आहे. हातामध्ये हनुमंतरायानं गदा घेतली आणि गदा घेऊन धुम्राक्षाच्या सैन्याला हनुमान मारू लागले. उच्च कवळोनी सैन्य मेसमेळी शिरछेदिनी करतळी कपीची न तुटे रोमावळी शस्त्र मेळी राक्षसा. आणि हनुमंतानं आपल्या शिफ्टीच्या आघातानं राक्षसाची मुंडकीच्या मुंडकी कवळू लागले. राक्षस शस्त्रास्त्र सोडू लागले हनुमंतावरती, पण हनुमंताची रोमावळी सुद्धा तुटत नाहीये राक्षसांच्या शस्त्रानं. हनुमंताला काहीच होत नाहीये असं राक्षस बोलतात. धूम्रपानी आतुरबळी राक्षसा करिता रणरंगोळी बोंब उठली नादावळी राक्षस दळी आकांत. आणि आतुरबळी असणारे हनुमंतराय होते. त्या राक्षसांच्या शस्त्राने हनुमंताला काहीच होत नव्हता. राक्षसांचा वध होऊ लागला, वानर राक्षसांना मारू लागले, हनुमान मारू लागले, त्यामुळे राक्षसाचा अंत होऊ लागला. एकता हनुमंताचे नाव भेने सांडू पाहती जीव तोची संग्रामी आला स्वमेव कल्पात भय राक्षसा. राक्षसांना आधीच हनुमंताचं नाव ऐकलं तरी घाबरत होते. हनुमंताचं नाव जरी ऐकले तरी चल 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 राक्षस कापत होते. आणि तोच युद्धाला आलेला आहे, हनुमानच समोर आहे, त्याच्यामुळे त्याच्या नावाने राक्षस घाबरत होती. तो हनुमान आलाय म्हटल्याबरोबर सगळे राक्षस धाकानच मरू लागले. हनुमंतेसी रणमंडळी शाजर कापती चळवळी राग देता पयारोळी दाता केळी राक्षसा. आणि हनुमंताला पाहिल्याबरोबर ज्याच्या नावानं घाबरत होती, ज्याच्या नावामध्ये एवढी दहशत होती, तो हनुमान समोर आलेला आहे. आणि हनुमंताला बघितल्याबरोबर राक्षस चळ चळ कापू लागले. हनुमंतानं नुसती आरोळी जरी दिली, गर्जना जरी दिली, बुभुत्कार जरी केला तरी राक्षस धाकानं मरू लागले. फोडोनी राक्षसांची फळी आला धुम्रक्षा जवळी तोही राक्षस आतुरबळी दानू मेळी खवळला. आणि मध्ये येणारे जे राक्षस होते ते हनुमंतानं मारले. एकालाही ठुलं नाही, ठेवायचंच नव्हतं, सगळ्याला मारून टाकलं. आणि धुम्राक्षाच्या जवळ हनुमंतराय आले, मग पळून गेला म्हणले रथावरनं. आता कसं वाचतोय बघतो, हनुमान धुम्राक्षाच्या समोर आले. धुम्राक्ष सुद्धा आतुरबळी होता, उगच रावणानं पाठवलं होतं काय हनुमंता बरोबर, बलवान होता, त्याच्याही हातामध्ये गदा होती. काय करतो करोनी सैन्यांची रवंदळी धुम्राक्ष मारावया महाबळी शिखर घेऊन करतळी आला तात्काळ हनुमंत. आणि मधली जी राक्षस होती ती सगळी राक्षस हनुमंतानं मारली. मोठं असणार शिखर हातामध्ये घेतला आणि धुम्राक्षाला जीव मारण्यासाठी त्याच्या समोर हनुमान आले. हनुमान आला देखोनी जवळी धुम्राक्ष झाला क्रोधानळी गदा गाते हृदय कमळी मरणा वेळी हानी तला. हनुमान जवळ आला बरोबर धुम्राक्ष राग आला, त्याला घाबरला होता पण राग बी आला. एवढं सैन्य मारलंय हनुमानही ती, त्याच्या पुढे कोणताच राक्षस टिकत नाही, त्यामुळे भीतीही वाटली, रागही भयंकर आला. आणि त्यावेळेस त्याच्या हातात जी गदा होती ती गदा धुम्राक्षानं हनुमंताच्या हृदयावरती मारले. घाऊ लागला हृदय कमळी गदा होऊनी केली रंगोळी धुम्राक्ष ते काळी स्वयंयाळी विस्मित. आणि त्या धुम्राक्षानं गदा हनुमंताच्या छातीवर मारली. आता गदा मारल्यावर हनुमंताला काहीच झालं नाही, पण ती गदाच भोगा झाली. कारण वज्र शरीर आहे हनुमंताचं, शरीर वज्र आईसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. हातामध्ये त्या ठिकाणी गदा घेऊन धुम्राक्षानं छातीवरती मारली हनुमंताच्या, पण हनुमंताला काही झालं नाही, ती गदाच चकचूर झाली. त्यामुळं धुम्राक्षाला आश्चर्य वाटलं. शक्ती वरदाचे उद्रेक तेची गदेची कंटक वरद गदास कंटक तिचे अकंत दाखत. वरदानाची ती गदा होती, गदा सामान्य नव्हती, ती वरदान युक्त असणारी गदा होती.
जेवढं शक्तीमध्ये वरदान राहतं, सामर्थ्य राहतं, तेवढं त्या गदामध्ये होतं. आणि त्या धूम्राक्षाजवळ जर ती गदा असेल तर सूर अंतक सुद्धा घाबरत होते. अशी गदा धूम्राक्षानं हनुमंताला मारली होती. वरद गदा ती वरिष्ठ घाय मारावया मरकट शेकी गदाच केली पीठ बळे उद्धट वानर. धूम्राक्षानं ती वरद गदा हनुमंताला मारण्यासाठी सोडलेली होती. त्याला वाटलं ही वरदानाची गदा आहे, हनुमान माकड आहे, लगेच मरून जाईल. पण गदा सोडल्याबरोबर त्याची गदा भुगा झाली, पण हनुमंताला काहीच झालं नाही. तर धूम्राक्षानं पाहिलं, भीती वाटू लागले. ऐसे धूम्राक्ष जव विचारी तव हनुमंते शिळाशी करी दृढ टाकिल्या मस्तकावरी जाता चाचरी लवंडला. आणि धूम्राक्ष विचार करत होता, आपल्या गदेनं मरणारं वानर अजून आपल्या पुढे उभा आहे असा विचार करत होता. तवर हनुमंत शिखर घेऊन आलेले होते, मोठ्याचे मोठं. ते असणारं दगडासारखं शिखर, दगडाचं शिखर घेतलं, त्याच्या मस्तकावर डोक्यावरती धूम्राक्षाचं घातलं. क्षणभर त्याला भवंडी आली आणि जमिनीवर उताना पडला. धूम्राक्ष प्रताची धरणी प्योन मागता पाणी प्राण गेला तत्क्षणी रणभंगनी राक्षसा. त्या असणाऱ्या हनुमंतानं आघात केला शिखराचा. शिखर, दगडाचं शिखर डोक्यावरती मारल्याबरोबर पाणी सुद्धा मागू दिलं नाही, पाणी मागायची वेळ सुद्धा येऊ दिली नाही. एवढ्या वेळामध्ये धूम्राक्ष मरून गेला, रणांगणामध्ये मेला. रणी पडली या मुख्य धुरी सैन्य संभार निशाचर मारिता उरले ते जे वीर अतिसत्वर पळाले. मुख्य असणारा योद्धा धूम्राक्ष होता आणि तोच धूम्राक्ष मारला हनुमंतानं. आणि मुख्य योद्धा मेल्यानंतर ना बाकीचं सैन्य युद्ध करत नसतं. ज्याच्या जीवावर आलंय तेच मेल्यावरती राक्षस लंकेमध्ये पळू लागले. पण जे वानर होते ते वानर मारू लागले. एक हुंबत हुंबत एक कनत कुतत एक अतिशयेशी तिकत लंके आत पयाले. आणि राक्षसांचा मार, वानरांचा मार खाल्लेला होता राक्षसांनी. त्यामुळे कोणी आदळत आपटत पडत आडकडत हुंबत सगळा रांगामधून रक्त वाहत असे असणारी राक्षस आदळत आपटत लंकेमध्ये आले. रणी गौरवी रे वीरा ओढती अंतरमाळा शिरा एक वादी रुधिरधार एकाचे उदरा नक खात. आणि वानरांनी गौरव केलेला होता ह्या राक्षसांचा. पण कसा? वानरांच्या खेळणी त्यांच्या असणाऱ्या राक्षसाच्या उदरामध्ये नख घुसलेली होती, तिथून रक्त वाहत होतं. कुणाच्या अंतरमळा बाहेर काढलेल्या होत्या, कुणाचं त्या ठिकाणी सगळ्या शरीरामधून रक्ताच्या धारा वाहत होत्या. अशा प्रकारचा गौरव वानरांनी ह्या राक्षसांचा केलेला होता. वानर वीर जगजेटी न लागती पळत्या पाटी घाय केले लंक त्रिकुटी बंब उटी राक्षसा. आणि वानर जगजेटी आहेत, वानर जगतामध्ये श्रेष्ठ आहेत. न लागे पळत्या पाठी, जे पळून जात आहे त्यांच्या पाठीमागे वानरा लागत नव्हते, पळून जाणाऱ्याला बिनधास्त जाऊ देत होते. त्यामुळे आदळत आपटत पळत कशी तरी उरलेली राक्षस लंकेमध्ये आले. वानर वीर रण प्रवीण केले राक्षसा रणकंदन हनुमंते पै आपण घेतला प्राण धूम्राक्षाचा. आणि वानर वीरांना कंदन केलेलं होतं, वानर वीरांनी राक्षसांना मारलेलं होतं. त्यामुळे रणामध्ये प्रवीण असणारे वानर होते. सगळ्या राक्षसांना मारलं, जे उरले ते हनुमंतानं मारलं आणि धूम्राक्षाला हनुमंतानं मारून टाकलं. धूम्राक्ष गदा वरद पात तो हनुमंते केला व्यर्थ हनुमंते केला शिखर पघात तेने प्राणांत राक्षसा. आणि धूम्राक्षाकडे वरदानाची गदा होती आणि ती गदा हनुमंतावर सोडली. हनुमंतानं ती गदा भुगा केली, व्यर्थ केली त्याची गदा. हनुमंतानं मोठं असणारं दगडाचं शिखर घेऊन धूम्राक्षाला मारून टाकलं. वैसे कोणी दशानन स्वयं झाला कृदायमान पाचारवणी अकंपन धाडीला आपण संग्रामा. राजा रावणाकडे बातमी गेली, धूम्राक्ष मारला. हनुमंताने एकाच ठोक्यात मारला आणि पाणी पण मागू दिलेलं नाहीये. ही राक्षसांनी सांगितलं. रावण घाबरला, म्हणले हनुमानही होते, त्याच्या पुढे कोणत्या ठिकाणी राक्षस टेकणार आहे. धूम्राक्ष तर चिलटासारखं होतं, मेलं. मग लगेच आकंपन नावाचा राक्षस रावणानं बोलवला, पाठवला. एरीकडे रामकंटकात वानराम नामे गरजत आम्ही श्रीरामाचे दूत विजन्वीत सर्वदा. इकडे रामचंद्राच्या सैन्यामध्ये वानर गर्जना करू लागली आणि सांगू लागली, आम्ही रामाचे दूत आहोत आणि आमचा विजय आहे. पण कधी कधी आहे का, सारखं विजय आहे, प्रत्येक वेळी आमचाच विजय आहे. कारण आम्ही नामाचे धारक,
नेनो प्रकार अनेक रामचंद्राच्या भजनामध्ये आहोत म्हणून सर्वदा आमचाच विजय आहे वानर बोलतात रामनामाच्या स्मरणी वानर विजय अनुदिनी धक्या पेशे गेले निमोनी जागृती स्वप्नी दिसेना अहो वानरांचं मुखामध्ये नामस्मरण आहे म्हणून अनुदिनी विजय आहे वानरांचा पराजय होतोय का कधीच होत नाही कारण रोज वानरांकडेच विजय आहे आणि रोज राक्षसांचा पराजय आहे त्याच्यामुळे अनुदिन विजय वानरांना भेटतोय मुखामध्ये रामाचं नाव आहे म्हणून रोजच वानरांकडे विजय चालला स्मरणापाशी विजय वृत्ती स्मरणापाशी यश कीर्ती स्मरणापाशी ब्रह्मप्राप्ती ते विख्याती स्मरणांची आणि ही ख्याती आहे रामचंद्राच्या नामस्मरणाची ताकद आहे नित्य श्रीराम नामस्मरण तेथे यश कीर्ती कल्याण ब्रह्म पावती सनातन हे महिमान स्मरणाचे रामचंद्राच्या नामस्मरणाची ही ताकद आहे रोज वानरांकडे यश आहे रोज वानरांची कीर्ती वाढत आहे वानरांना ब्रह्मप्राप्ती आहे वानरांचा विजय आहे ही रामचंद्राच्या स्मरणाची ताकद नाथ महाराज सांगतात विस्मरणे अपेश प्राप्ती विस्मरणी नित्य अपकीर्ती विस्मरण स्वयं पाप मूर्ती नरक प्राप्ती विस्मरणे जेथे नाही श्रीराम नाम स्मरण तेथे अपकीर्ती अपयश अकल्याण नित्य निंदत्वे पापी पूर्ण आधपतन महानरकी जिथं रामाचं नामस्मरण नाही तिथं रोज पराजय आहे रोज अपजय आहे रोज अपकीर्ती आहे आणि रोजच नरक आहे जिथं रामाचं नाव नाही तो रोजच नरक आहे आणि राक्षसांकडे रोजच्या रोज पराजय होत होता त्यांना रोजच्या रोज त्या ठिकाणी अपकीर्ती मिळत होती ही विस्मरणाच त्या ठिकाणी पराक्रम आहे असं सांगतात एका जनार्दना शरण एका जनार्दना शरण कथा रम्य रामायण हनुमंते स्वयं आपण केले निर्वाण धुम्राक्षा ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत रामायणाची कथा अतिशय रमणीय आहे आणि त्या असणाऱ्या धुम्राक्षाला हनुमंतानं शिळा शिखरानं मारून टाकला ऐका लागला हनुमंताचा घात कोटी जन्माचा मरणावत सुकोनी झाला नित्यमुक्त भाग्यवंत धुम्राक्ष धुम्राक्ष मेला हनुमंताच्या हातातून मेला त्याच्यामुळे त्याचं जे जन्म मरण आवर्त होत हे कोट्यावधी सारखं जन्माला येणं मरण हनुमंताच्या हातून मेल्यामुळे ते संपलं आणि नित्य मुक्त झाला म्हणून धुम्राक्ष भाग्यवंत होता असं सांगतात एका जनार्दना शरण श्रीराम दृष्टी पुढे मरण बाण भेदिता भ्रमपूर्ण समाधी चिंतन संग्राम आणि ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत राक्षस मरतात पण रामाच्या डोळ्यापुढे मरतायत किंवा राक्षस मरताना त्यांच्या डोळ्यापुढे राम आहे त्याच्यामुळं ही सगळी राक्षसांचा उद्धार आहे त्यांचं युद्ध करणं म्हणजे ब्रह्मप्राप्ती आहे रामचंद्राचे बाण त्यांना लागले की ती ब्रह्मप्राप्तीला पावतायत त्यांचा उद्धार होतोय नाथ महाराज सांगतात येथे मूर्छनेचा जो बोध तो तव केवळ आनंद कंद एका जदाधानी उद्धोद परमानंद संग्रामी इथं राक्षसांना मूर्छा येते चक्कर येते बाण लागत आहे पण ते दुःख नाही तर राक्षसांसाठी आनंद आहे आनंद याच्यासाठी आहे मूर्छा जरी आली मेली तरी उद्धार आहे रामचंद्राची मूर्ती डोळ्या पुढे आहे त्यामुळे राक्षसांचा उद्धार नाथ महाराज सांगतात जो अहम तेसी करी संग्राम तो निधडा योद्धा परम त्याची साह्य सदा श्रीराम स्वयमेव भ्रमतो होय आणि रामचंद्र त्याला सदोदित साह्य आहेत कुणाला जगामध्ये योद्धा तोच आहे श्रेष्ठ कोण जो अहम ममतेशी युद्ध करतो अहंकाराबरोबर युद्ध करायचं अहंकाराला हरवायचं ममतेबरोबर युद्ध करायचं मोह माया ह्यांना हरवायचं आणि यांच्यावरती विजय मिळवायचा तोच जगामध्ये योद्धा श्रेष्ठ आहे आणि रामचंद्र त्याच्या पाठीशी आहेत त्याला रणांगणामध्ये साह्य आहेत आणि तोच स्वयंमेव ब्रह्म होतो जो मायेला आणि अहंकारावरती विजय मिळवतो त्यांच्याबरोबर युद्ध करून त्यांना हरवतो त्याचा विजयच आहे असं नाथ महाराज सांगतात स्वस्ती श्री भावार्थ रामाने युद्ध कांडे एक कार्तिकाय धुम्राक्ष वधो नाम चतुर्दाय गोडार्पण नमस्तुते पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान